गेल्या वर्षभरापासून चाललेला दशसूत्रीचा उपक्रम, त्याच्यामध्ये होणारे सक्सेस स्टोरीज आणि त्याच्यामध्ये आज आमचं बुक बँकचं झालेलं सक्सेस आपण बघतोय. माननीय जिल्हाधिकारी मागच्या वर्षीपासून आम्ही दशसूत्री हे आमच्या प्रत्येक शिक्षण विभागामध्ये अतिशय चांगल्या रीतीने राबवली जात आहे आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस काही ना काही ते चांगल्या कल्पना यावं या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून बुक बँक ही संकल्पना पुढे आली. त्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये 3000 स्कॉलरशिपची पुस्तकं बँकेच्या मार्फत आम्ही मिळवलेलीच होती. लोकसहभाग मिळवावा असं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं स्वतःचं म्हणणं होतं. या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक संघटना असेल किंवा सर्वांना पालक वर्गांना सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये सहकार्य मागितलं होतं. त्याच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडे विद्यार्थ्यांना वाचनीय अशी पुस्तकं आम्हाला प्राप्त होत होते, परंतु माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतः की मी काहीतरी करायला पाहिजे, मी फक्त बोलला नाही पाहिजे, मी काहीतरी करायला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आज आम्हाला महसूल विभागामार्फत जी पुस्तकं उपलब्ध करून दिली. कारण म्हणजे असे जिल्हाधिकारी जर छत्रपती संभाजीनगर सारखे प्रत्येक ठिकाणी असतील तर जिल्हा परिषदेचे जे आमच्या जो गट आहे हे जे विद्यार्थी आहेत हे तळागाळातील विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांचा आणखीन विकास व्हायला आणखीन चांगला या ठिकाणी प्रयत्न होईल. आणि सर, थँक्यू व्हेरी मच. आज आपण आम्हाला ही जी सुसंधी प्राप्त करून दिली आणि ह्याचं खरंच आउटपुट आम्हाला तुम्हाला नजीकच्या काळामध्ये दिसेल. जास्तीत जास्त जिल्हा परिषदमध्ये असणारे विद्यार्थी न भूतो न भविष्यती असे यश मिळवतील आणि पुढे अशा वेळ येईल की आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न होतील. थँक्यू व्हेरी मच. दशसूत्री या शैक्षणिक उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचाल तर वाचाल हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये एक बुक कपाट असणं आवश्यक होतं आणि या पुस्तकाच्या उपलब्धतेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातूनच या विद्यार्थ्यावर संस्कार घडावेत यासाठी आम्ही जिल्हाभरातील शाळेमध्ये बुक बँक ही संकल्पना अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकवर्गणीतून पुस्तके आम्हाला जमा करायचे आहेत आणि त्याचा शुभारंभ आज मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात करत आहोत. माझ्या अधीनस्थ असलेल्या सर्व महसूल अधिकाऱ्यांना मी काल आवाहन केलं होतं की आपण सुरुवातीला या बुक बँकेसाठी आपल्याकडून बुक प्रदान करू, म्हणजे मग आपण समाजामध्ये जाऊन इतर संस्थांना आपण पुस्तके मागू शकतो. मला आनंद आहे, माझ्या सर्व महसूल अधिकाऱ्यांनी माझ्या एका हाकेला ओ देऊन आज मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पुस्तकं या ठिकाणी सोबत घेऊन आलेले आहेत आणि ही पुस्तकं शिक्षण अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजपासून पुस्तक मागणीच्या चळवळीला प्रारंभ झाला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता समाजातील प्रत्येक घटकाकडे आम्ही जाणार आहोत. प्रत्येक अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील, आमचे इतर विभागाचे अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुस्तकं जमा करणार आहोत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला एक कपाट उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि ही लोकवर्गणीतून जमा झालेली पुस्तके फक्त कपाटात कुलूप बंद न ठेवता प्रत्येक दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक शिक्षकांना, पालकांना ही पुस्तकं वितरित केली जातील. वाचन झाल्यानंतर त्यांच्याकडून परत जमा केले जातील. पुस्तकं देणे आणि वाचनानंतर परत जमा करणे, बँकेतल्या आर्थिक व्यवहारासारखं पुस्तकाचा हा चलन जाणे येणे हे होणार आहे. म्हणून याला बुक बँक असं आपण नाव दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी होईल आणि अकॅडमिक अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अवांतर पुस्तक वाचण्यामुळं विद्यार्थ्यावर संस्कार घडतील, संस्कार होतील आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि एक सक्षम विद्यार्थी तयार होतील. त्यासाठी माझं जिल्हाभरातील सर्व समाज प्रमुखांना, NGOजना, राजकीय नेत्यांना, सर्वांना माझं विनम्र आव्हान असणार आहे की आपण या बुक बँकेसाठी सरळ हातानं पुस्तके दान करा. आपण दिलेलं प्रत्येक पुस्तक हे कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवणार आहे. याचं आपण लक्ष ठेवून आपण मोठ्या प्रमाणामध्ये या बुक बँकेला सहकार्य करावं असं मी आपणाला विनंती करतो.
या बुक बँकेमध्ये कोणकोणते पुस्तकं राहणार? बुक बँकेमध्ये कुठली पुस्तकं ठेवावे यासाठी कुठलीही मर्यादा आखून दिलेली नाहीये. यामध्ये अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त कुठलीही पुस्तकं त्याच्यामध्ये चालतील. आज आपण या ठिकाणी तुम्ही बघताय, आपण आत्मचरित्र ठेवलेले आहेत, चरित्र ठेवलेले आहेत, कथाकथन ठेवलेले आहेत, भारतीय राज्यघटनेची पुस्तकं ठेवलेली आहेत, वेगवेगळ्या थोर पुरुषाचे, जे राज्याचे थोर पुरुष आहेत, देशातले थोर पुरुष आहेत, त्यांचे चरित्र आपण ठेवलेलं आहे. आणि आपले मराठीतले जे प्रगल्भ लेखक कवी आहेत त्यांची सुद्धा पुस्तकं आपण ठेवलेत. आणि या पुस्तकाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यावर संस्कार होणार आहेत. त्यामुळं कुठलीही पुस्तकं असतील तर ते ज्ञानच देणारे असतात. त्यामुळं कुठल्याही पुस्तकाला आपण मर्यादा ठेवलेली नाही. पुस्तकं वाचावं म्हणून आपण काही प्रयोग करणार आहात का? निश्चितपणे, कारण आता सर्व विद्यार्थी सोशल मीडियाच्या मागे लागलेले आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, टीव्हीवरचे नाहीत असले चॅनल, याच्यामध्ये विद्यार्थी इतके गुरफटून गेलेले आहेत. त्यांना त्या सवयीपासून दूर करणे आणि पुस्तक वाचण्याची सवय लावणे हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे, परंतु हे आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही शाळेमध्ये या पुस्तक वाचनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा घेणार आहोत. पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकात त्यांनी काय वाचलं, त्यांनी काय शिक घेतली, हे इतर विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी काही कार्यक्रम आम्ही शाळेमध्ये घेणार आहोत. शिक्षकांना सुद्धा काही प्रतिप्रश्न विचारून अधिकाऱ्यांच्या मार्फत ते पण पुस्तक वाचतात का नाही खातरजमा करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं वाचन केलंय, त्याच्यावर चांगलं मत व्यक्त केलंय, त्या विद्यार्थ्यांना काही पुरस्कार असतील, प्रमाणपत्र असतील, प्रशस्तीपत्र असतील, हे असे प्रदान करून एक निकोप स्पर्धा ही पुस्तकं वाचन करण्यासाठी शाळेमध्ये आम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे. आणि ते आम्ही निश्चितपणे करू.